नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पोलीस आयुक्तालय म्हणजेच अमरावती शहरचा चालक पोलीस शिपाई भरतीचा लेखी परीक्षेचा दिनांक 4/10/2021 साली झालेला संपूर्ण पेपर जो आहे तर तो आपण 100 प्रश्न त्याच्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला त्याचे 100 प्रश्न म्हणजे जसेच्या तसे तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहेत। तर संपूर्ण 100 प्रश्न जे आहेत तर ते एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत। तर आत्ताची जी पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया आजच्या या आपल्या अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरतीचा पेपरमधील प्रश्न पहिला। तर इथे तुम्ही पाहू शकता, तर हा सेट बीचा पेपर होता। तर इथे एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी इथे दिलेला आहे। तर आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। तर आता प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता, काय दिलेलं आहे इथे, तर पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडा। तर आता इथे काय दिलेला आहे शब्द नियतकालिक। आता नियतकालिकला आपण काय म्हणतो, तर ऑप्शन दिलेत 1 वर्षांनी प्रसिद्ध होणारे, प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे आणि ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे आणि प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे। तर नियतकालिक जे असते तर त्याला कोणताही कालावधी नसतो, तर ते काहीतरी ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे असते, म्हणून त्याला नियतकालिके म्हटलेले असते। आता 1 वर्षाने प्रसिद्ध होते त्याला आपण वार्षिक म्हणतो, प्रत्येक दिवशी जे आपलं असतं तर त्याला दैनिक वृत्तपत्र म्हणतो आपण, आणि प्रत्येक महिन्याने जे प्रसिद्ध होतं त्याला आपण मासिक म्हणतो, आणि 15 दिवसांनी जे प्रसिद्ध होत असतं त्याला आपण पाक्षिक म्हणतो। पण इथे काय विचारलं, नियतकालिक विचारलेलं आहे, जे की ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे असते, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते। तर आता इथे ए मध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, इथे पूर्णविराम दिलेला आहे, इथे स्वल्पविराम दिलेला आहे, आणि डी मध्ये तुम्हाला दिसते इथे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3 काय दिलेला आहे इथे, खालील पिल्लूदर्शक चुकीची जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे। तर आता प्राणी आणि त्यांची पिल्ले यांची आता इथे चुकीची जोडी ओळखायची आहे। तर मोराचे काय असतं, पिल्लू असतं, सिंहाचा काय असतो, छावा असतो, म्हशीचे रेडको असते, पण मेंढीचे इथे करडू दिलेलं आहे। तर मेंढीचं काय असतं, करडू नसतं, तर ते काय असतं, कोकरू असतं, म्हणून इथे चुकीची जोडी काय असणार आहे, तर ऑप्शन डी मेंढीचे काय असतं, कोकरू असतं, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, चुकीची जोडी। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4 तर काय दिले यामध्ये, खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा। म्हणजे इथे काय दिले, जसे बांबूचे बेट तसे भाकरीची काय असते। तर आता भाकरीची काय असते, तर भाकऱ्यांची आपण काय म्हणतो, चवड, भाकरी किंवा चपातीची काय असते, चवड असते, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल, जसे बांबूचे बेट असते तसे भाकऱ्यांची चवड असते, ऑप्शन सी आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे ते, क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात। तर वर दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे। तर ऑप्शन दिलेले आहेत, गाढवाला गुळाची चव काय, कोल्ह्याला द्राक्षे आंबट, कोल्हा काकडीला राजकी, अडला हरी गाढवाचे पायधरी। तर इथे काय दिले, क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात, तर त्याच्यासाठी म्हण काय असते, तर कोल्हा काकडीला राजी, ही त्याच्याशी म्हणजे अर्थावरून त्याच्या म्हण तयार होते, कोल्हा काकडीला राजी म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना लगेच भाळतात, ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 काय दिले इथे, खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा। तर आता चुकीची जोडी असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर आता ग्रंथ, ग्रंथचं अनेक वचन काय असतं, ग्रंथच असतं, म्हणजे एक ग्रंथ अनेक ग्रंथ असतात। पोथीचं काय असतं, एक पोथी अनेक काय असतं, पोथ्या, मग हे देखील बरोबर आहे। साल, एक साल असेल अनेक काय असतात, साली, हे देखील बरोबर आहे। आणि माहितीचं काय असतं, माहितीचं माहितीच राहत असतं, माहित्या होत नसतं, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते चुकीचं असणार आहे। वचन बदलानुसार चुकीची जोडी काय असणार आहे, तर ऑप्शन डी माहिती माहित्या। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 काय दिलेला आहे ते, पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा। तर आता इथे काय दिले वाक्य, खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या। तर आता इथे बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या, म्हणजे हे कसं आहे, भूतकाळातील तुम्हाला वाक्य दिसत आहे, पण नेमका कोणता भूतकाळ आहे ते आपण सांगू शकत नाही, कारण खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या, म्हणजे हे कसं आहे, तर ते भूतकाळातील आहे आपण असं म्हणू शकतो, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे ते,
योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा. तर आता इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत. तर नवा कोरा ही कशा समानार्थी जोड्या आहे. त्याप्रमाणे जुना पुराणा हे देखील समानार्थी जोड्या आहे. थट्टा मस्करी ही देखील समानार्थी आहे. पण नफा तोटा ही काय तर विरुद्धार्थी जोडी आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. योग्य विरुद्धार्थी जोडी ऑप्शन डी नफा तोटा. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 9. पुढील शब्दकोड्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्यायी गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील. तर आता इथे आपल्याला अर्थपूर्ण ह्या रिकाम्यामध्ये शब्द भरायचे आहेत. तर दिलेल्या पर्यायामधून. तर आता इथे पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर घाण, आता ऑप्शन 1 मध्ये घाण. आता हे न कसा पाहिजे, इथे न जो आहे तर तो बाणाचा पाहिजे, म्हणून हे ए तर कट होतं. आता जिथे जिथे न आहे तर ते कटच होणार, कारण तिथे न बाणाचाच पाहिजे. हे देखील कट होतं. राहतं काय ऑप्शन बी. म्हणजे ते ऑप्शन बी प्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा शब्द काय तयार होतो, घास. इथे घास. त्यानंतर घात एक तयार होतो. त्यानंतर घाम, त्यानंतर घार आणि शेवटी घाण, घाव व असा शब्द तयार होतो. म्हणजे हे ऑप्शन बी मध्ये जे दिले तर ते योग्य शब्द तिथे बसणार आहेत. म्हणजे त्यानुसारच अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. तर आता इथे काय दिले, हलवायाच्या घरावर. तर आता हलवायाच्या घरावर आपण काय म्हणतो, तुळशी पत्र म्हणतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. म्हण काय असेल, हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 11. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडायचा आहे. तर आता इथे नाम नसणारा विचारलेला आहे. तर वरीलपैकी नाम कोणकोणते शब्द आहेत, तर समुद्र हे विशेष नाम आहे, मासा एक नाम आहे, मीठ एक नाम आहे, पण खारट काय आहे तर ही एक प्रकारची चव आहे. म्हणजे हे नाम नाही तर हे विशेषण आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर नाम नसणारा पर्याय ऑप्शन डी खारट. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 12. काय दिलेला आहे, खालील शब्दांपैकी नपुसकलिंगी शब्द कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर आता इथे ती वीज, म्हणजे ही कशी झाली, तर ती वीज ही म्हणजे स्त्रीलिंगी झाली. तर म्हणजे सफाई. आता सफाई कसा शब्द आहे, ती सफाई म्हणतो आपण. परत आता ते शरीर म्हणतो. म्हणजे हे ते शरीर जे आहे तर हे नपुसकलिंगी होणार आहे. त्याचं आपलं आन्सर असणार आहे. आणि ती काळजी म्हणतो म्हणजे हे स्त्रीलिंगी असेल. म्हणजे ऑप्शन सी जे आहे तर ते नपुसकलिंगी शब्द आहे. कोणता, शरीर, तो नपुसकलिंगी असेल. म्हणजे ते शरीर आपण म्हणतो. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF आणि त्याची आन्सर की म्हणजे हे जर तुम्हाला फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्ही हे जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. तर शिबिर, शारीरिक, क्रीडा आणि अखंडित. तर यापैकी आपला शुद्ध शब्द निवडायचा आहे. तर कोणता शुद्ध शब्द आहे, तर ऑप्शन 1 मध्येच दिलेला आहे शिबिर. तर हेच शब्द आहे तर तो योग्य अर्थाचा असेल. कारण इथे शारीरिक पहिलं जे री आहे तर त्याला दुसरी वेलांटी हवी होती, म्हणून हे चुकीचं असतं. अखंडितला इथे डीला पहिली वेलांटी पाहिजे, म्हणून हे चुकीचं असतं. आणि क्रीडाला हे दुसरी वेलांटी म्हणजे दुसरी ही पाहिजे होती वेलांटी, म्हणजे क्रीडा झाला असतं. म्हणून ऑप्शन सी देखील चुकीचं ठरतं. फक्त ऑप्शन ए जे आहे तर ते शिबिर हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तेच आपला शुद्ध शब्द असेल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 14. नामा निराळा होणे म्हणजे काय. आता 4 अर्थ दिलेले आहेत. हात टेकणे, हात झटकणे, हात आखडणे की हातावर तुरी देणे. तर नामा निराळा होणे म्हणजे आपण काय म्हणतो, हात झटकणे. हात झटकून बाजूला होणे म्हणतो आपण. म्हणजे नामा निराळा होणे म्हणजेच हात झटकणे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 15. तल्लीन होणे म्हणजे काय. तर आता तल्लीन होणे म्हणजे काय, तर आपण काय म्हणतो, भान हरपणे म्हणतो किंवा मग्न होणे म्हणतो. तल्लीन होणे, मग्न होणे म्हणजेच भान हरपून जाणे म्हणतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. बाकी 3 ऑप्शन ते चुकीचे अर्थ आहेत. म्हणजे तल्लीन होणे म्हणजे काय, तर भान हरपणे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 16. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत. तर आता पक्ष, बाजू, पंधरवडा, परका. तर हे बरोबर आहेत का, तर हे चुकीचं आहे. बाजू, पंधरवडा, परका हा त्याच्यासाठी शब्द नसतो. बाजू आणि पंधरवडा येतो. त्याप्रमाणे नग. नग म्हणजे काय, त्याला आपण पर्व देखील म्हणतो, वस्तू म्हणतो,
आणि दागिन्याचे नग म्हणतो. म्हणजे हे ऑप्शन बी जे आहे तर तिथे आपल्याला योग्य दिसत आहे. बाकीचे दंड, दंड म्हणजे काय असतं, काठी असते, शिक्षा असते, पण बाहू हा नसतो म्हणून हे कट होतं. आणि आकार म्हणजे काय, आकृती आणि दर आणि कल, तर हे देखील चुकीचं ठरतं. म्हणजे फक्त ऑप्शन बी जे आहे ते आपल्याला म्हणजे हे योग्य ठरतं, कारण नग म्हणजेच पर्वत, वस्तू आणि दागिना, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं योग्य पर्याय असणार आहे. योग्य अर्थाचे शब्द आहेत ते. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. थंडी. तर आता थंडी कशी असते, एक गुलाबी थंडी असते आणि दुसरी जी थंडी असते आपल्या इकडची त्याला आपण बोचरी थंडी म्हणतो. गुलाबी आणि बोचरी म्हणजे बोचरी थंडी आपण म्हणतो. म्हणजे योग्य विशेषण काय असेल तर बोचरी थंडी. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर कोणते. तर आता अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होणार आहे, तर इथे त ल पा भू ळी ज असं दिले. तर आपण काय म्हणतो, तर यापासून भू ज ल पातळी हा शब्द तयार होतो. काय होतो, भू ज ल पातळी. तर यातला अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर काय येणार आहे, भू ज ल पातळी. म्हणजे त जो आहे तर तो 5वा शब्द असणार आहे. पातळी, एकूण 6 शब्द आहे तर पातळी म्हणजे 5वा शब्द काय होतो, तर यातला ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. त जो आहे तर तो 5वा शब्द येणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. या वाक्यात विशेषण ओळखायचं आहे आपल्याला. म्हणजे विशेषण म्हणजे काय असतं, नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. तर सचिन हे यातलं नाम आहे. तर सचिननं काय केलंय, फटकेबाजी केलेली आहे. पण कशी फटकेबाजी केली आहे, तर त्याने जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे. म्हणजे जबरदस्त हे काय असणार आहे, ह्या दिलेल्या वाक्यातील विशेषण असणार आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल, जबरदस्त. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. तर काय दिलेलं आहे इथे, वाक्य प्रचार पूर्ण करा. हातावर टिंब देणे. तर मागाशीच एका पर्यायामध्ये आपण पाहिलेलं होतं. तर हातावर काय म्हणतो आपण, तुरी देणे म्हणजे निष्ठून जाणे एखाद्याच्या हातातून. म्हणजे आपण म्हणतो चोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निष्ठून गेले. म्हणजे हातावर तुरी देणे म्हणजे काय, पळून जाणे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते वाक्यप्रचाराचं म्हणजे योग्य अर्थ असेल, हातावर तुरी देणे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे. वर्गसंख्या विचारली आपल्याला. तर 7 ने किती येतं, 8. 8 वर्ग आहे का, नाही, म्हणजे हे तर नाही. 6 ने किती असतं, 9, म्हणजे ही वर्गसंख्या आहे. 3 ने किती असतं, 4, ही वर्गसंख्या आहे. 9 7 16 असतं, ही वर्गसंख्या आहे. 7 आणि 7 14 असतं, ही नाही. मग 100 10चा वर्ग आहे. 64 आता 8चा वर्ग आहे, पण हे घन पण आहे, पण हे वर्ग आणि घन येत नसतं. 81 8 म्हणजे 81 काय आहे, म्हणजे संख्यांचं विचारलंय. म्हणजे हे 8 आणि 1 ह्याची 9 बेरीज होते, ही एक आहे. 9 4 13 ही नाही. 9 0 9 म्हणजे ही एक आहे, यांची बेरीज 9 येते. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर अशा एकूण किती संख्या आहेत, तर एकूण 5 संख्या आहेत. 5 ना किती 6 संख्या आहेत. म्हणजे हे 6 आणि 3 9, इथे एक आहे, इथे एक आहे, परत इथे एक आहे, त्यानंतर हे इथे एक आहे, इथे एक आहे आणि अजून कुठे आहे, तर ही 101 आहे. म्हणजे एकूण तुम्हाला दिसते 6 ज्या आहेत संख्या अशा 63 31 97 100 81 90 या 6 संख्या दिलेल्या अंकाची बेरीज केली तर त्या वर्ग संख्या येतात. म्हणून किती आहेत, तर एकूण 6 आहेत. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न अक्षरमालेवरती आधारित आहे. प्रश्न 22 व 23. तर आता इथे वर तुम्हाला अक्षरमाला दिलेली आहे आणि त्याच्या खाली प्रश्न दिलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 22 काय दिलेला आहे, वर दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे. तर आता मध्यभागी असलेलं अक्षर, आता इथे 5 आणि 5 5 5 5 एकूण 25 अक्षरे दिलेली आहेत तुम्हाला इथे. म्हणजे इथे वाय दिलेला नाही म्हणून एकूण 5 5 चे गट दिलेले आहेत. म्हणजे हे इकडचे 10 इकडचे 10 20 गेले. आता हे KL गेलं, NO गेलं, राहिला कोणता शब्द मधला, यम. तर आता मधल्या अक्षराच्या उजवीकडे 10वं अक्षर म्हणजे उजवीकडे 10वं अक्षर कोणतं आहे, तर पहिलं N आहे, दुसरं O आहे, तिसरं P, चौथं Q, 5वं R, 6वं S, 7वं T, 8वं 9वं 10वं काय येतं, W येतं. म्हणजे 10व्या स्थानावर कोणते अक्षर आहे मधल्या अक्षराच्या,
तर ते W असणार आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 23. तर हा देखील ह्या अक्षरमालेवरती आधारित प्रश्न आहे. तर वर दिलेल्या अक्षरमालेतील Hच्या अक्षराच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? Hच्या उजवीकडील 11व्या स्थानावर कोणतं अक्षर आहे आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं H, तर आता H कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. तर इथून पुढे 11 मोजायचे. म्हणजे ही 1 2 आणि ही 5, म्हणजे 5 2 7, 7 आणि ही 4 11. मग 11वं शोधायचं होतं. तर कोणतं येतं? यस जे अक्षर आहे तर Hच्या उजवीकडे 11व्या नंबरला असणार आहे. म्हणून आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता. तर यस जे अक्षर आहे तर ते Hच्या उजवीकडून 11वं आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 24. काय दिलेलं आहे ते? आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल? तर आता इथे आजोबा आणि नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक दिलेला आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आता आपण काय करायचं? आजचे आजोबाचे वय जे आहे तर ते सुरुवातीला X मानायचं व नातवाचे वय काय मानायचं? Y मानायचं. तर दोघांच्या वयातील फरक किती दिलेला आहे? म्हणजे आजोबांचं वय वजा नातवांचं वय यांचे फरक किती दिलेला आहे? 50 दिलेला आहे. आणि दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? 74 दिलेली आहे. म्हणजे आता X वजा Y बरोबर 50. म्हणजे दोघांच्या वयातील फरक, कारण आजोबाचं वय X आहे, नातवाचे Y आहे. X वजा Y बरोबर 50. आणि दुसऱ्या समीकरणामध्ये दोघांच्या वयाची बेरीज 74 आहे. म्हणजे X अधिक Y बरोबर 74. म्हणजे हे एक समीकरण हे एक समीकरण झालं. यांची जर बेरीज केली तर हे X आणि X किती? 2X होतात. अधिक वजा Y कट होतात. आणि हे 50 आणि 74 किती? 124. म्हणजे 2X बरोबर 124 आलं. मग X बरोबर काय होणार आहे? 124ला हे 2 भागाकारात जाईल. म्हणजे X बरोबर काय होईल? 2 के 2 बेसक 12 2 2 4. म्हणजे 62 जे आहे तर ते X ही किंमत आली. X कोणाचा आहे? तर आजोबांचं आजचं वय आपण मानलेलं होतं. तर आपल्याला काय करायचं आहे? 5 वर्षापूर्वी आजोबांचं वय काढायचं आहे. याच्यामधून काय करावं लागेल आपल्याला? तर 5 वर्षापूर्वी म्हणजे 5 वजा करावं लागेल. म्हणजे 62 मधून 5 जर वजा केलं तर किती येतं? 57 वर्ष येतं. म्हणजे आजोबांचं 5 वर्षापूर्वीचं वय काय असणार आहे? तर ते 57 वर्ष असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. आजोबांचं 5 वर्षापूर्वीचं वय किती? 57 वर्ष असेल. तर मित्रांनो, आजचा जो आपला अमरावती शहरचा पेपर चालू आहे तर त्याच्या पार्ट 1 मधील आपला हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 25. काय दिलेला आहे ते? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. आता इथे सिनेमाला काय दिलेलं आहे? पडदा. तर नाटकला काय येतं? आता सिनेमा आपण कशावर पाहतो? तुम्ही जर पाहिला असेल सिनेमा तर पडद्यावर सिनेमा दाखवतात. तर तसेच नाटक कशावरती दाखवलं जातं? तर नाटकाची काय असते? तर रंगमंच असतो. काय असतो? नाटकाचा रंगमंच असतो. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 26. काय दिलेला आहे ते? PUCCचा अर्थ काय? तर आता हा ड्रायव्हरशी संबंधित प्रश्न आहे. म्हणजे आता तुम्ही लायसन्स वगैरे काढता त्याप्रमाणे गाडी घेतली की PUCC देखील एक असतं PUC. तर हा त्या PUCCचा अर्थ काय असतो? PUC तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. म्हणजे गाडी घेतली का तुम्हाला ते मिळत असतं. म्हणजे PUC पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असतं. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 27. 8.8 सेंटीमीटर लांबीची एक तार वाकवून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परिघ किती? तर आता इथे साधं सिंपल आहे. आता एक तार आहे ही 8.8 सेंटीमीटरची लांबी आहे. तर त्याचा जर आपण वर्तुळ तयार केला म्हणजे ही तार जी आहे तर ती जर अशी वाकवून म्हणजे ह्याचा जर असा जर वर्तुळ तयार केला तर आपल्याला काय करायचं? त्या वर्तुळाचा परिघ किती आपल्याला शोधायचा आहे. तर आता परिघ काय असणार आहे? जेवढी तारेची लांबी आहे तेवढाच परिघ होणार आहे ना. म्हणजे त्यात काय फरक पडणार आहे का? तर इथे बाकी काही म्हणजे डायरेक्ट साधं सिंपल इथे गणित दिलेलं आहे. तर वर्तुळाचा परिघ पण म्हणजे परिघ जो आहे तर तो तेवढाच असणार आहे. म्हणजे जेवढी तारेची लांबी आहे तेवढाच तो वर्तुळाचा परिघ असेल. म्हणजेच ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे किती? 8.8 सेंटीमीटरच काय असणार आहे? तर त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. काय दिलेलं आहे इथे? चिन्ह ओळखा. तर आता ड्रायव्हरशी संबंधित पेपर असल्यामुळे तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात. तर आता आपल्याला इथे चिन्ह ओळखायचं आहे. तर हे कशात चिन्ह दिसते तुम्हाला?
तर पेट्रोल पंप एखादा जर जवळ असेल तर या प्रकारचं चिन्ह तुम्हाला दाखवलं जातं. मग पेट्रोलचं हे पेट्रोल पंपाचं चिन्ह आहे, तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तर हे पेट्रोल पंपाचं चिन्ह आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 29. काय दिलं इथे? वाहनामध्ये हे ठेवू नये. तर आता वाहनामध्ये काय ठेवायचं नसतं? तर प्रथमोपचार पेटी तर ही ठेवली तरी चालते. त्याप्रमाणे टूल किट ठेवलं तरी, कारण गाडी कधीही काय होऊ शकतं, त्यामुळे टूल किट पाहिजे आणि औषधी पाहिजेत. हे आपण गाडीमध्ये ठेवू शकतो. पण ज्वलनशील जे पदार्थ आहेत जसे की पेट्रोल, डिझेल हे असे जे पदार्थ आहेत तर ते ज्वलनशील पदार्थ आपण त्या वाहनामध्ये ठेवू शकत नाही, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. तर आता इथे काय काय दिलेलं आहे? पंकज, सरोज, राजीव आणि भास्कर. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कमळच्या समानार्थी काय असतं? पंकज असतं, सरोज असतं आणि राजू. म्हणजे तिघांचे अर्थ काय? कमळचे हे समानार्थी शब्द आहेत. तर भास्कर जे आहे तर ते सूर्याचा समानार्थी शब्द आहे, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे भास्कर, कारण ते गटामध्ये बसत नाही, म्हणून ऑप्शन डी आपलं आन्सर असेल भास्कर. पुढील प्रश्न क्रमांक 31. माल वाहतूक दिवा काय दर्शवतो? लाल दिलेला आहे. लाल वाहतूक दिवा म्हणजे वाहतूक जेव्हा आपली चालू असते तर लाल दिवा जो आहे तर तो काय दर्शवतो? आता लाल दिवा काय दर्शवतो? तर ब्रेक मारल्यावर तुम्हाला माहिती आहे गाडी थांबते, म्हणजे वाहन थांबा, हे जे आहे तर ते लाल दिवा दर्शवतो. म्हणजे आता इथे कशावरचा विचारला आहे हा? तर आता सिग्नलवरचा लाल दिवा विचारला आहे. आता लाल दिवा लागला की आपण गाड्या थांबवतो, नंतर हिरवा लागला ग्रीन सिग्नल दिला की आपण गाड्या म्हणजे पुढे नेतो. म्हणजे लाल दिवा म्हणजे दिव्याचा अर्थ काय असतो विचारलेला आहे, तर वाहने थांबवण्यासाठी लाल दिवा असतो, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 32. पुढील प्रश्न आकृती आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखा. तर आता इथे तुम्हाला ही आरशातील प्रतिमा दिलेली आहे. तर ह्याच्या आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आता इथे खाली तुम्ही पाहू शकता हे 4 ऑप्शन आहेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर काय दिसतंय? तर आता हे जर आरशातली डायग्राम असेल तर त्याची डायग्राम कशी येणार आहे? तर इथे तुम्ही पाहू शकता. तर याप्रमाणे ती डायग्राम यायला पाहिजे आरशामधील. तर याप्रमाणे डायग्राम तुम्हाला कशामध्ये दिसते? तर ऑप्शन ए मध्ये दिसत आहे. म्हणजे त्याची जी आरशातील प्रतिमा आहे ती ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन आहेत कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा की पूर्व विदर्भ. तर आता जास्त तलाव जे आहेत तर ते भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत. तर ते जे आहे तर ते विदर्भाचा भाग आहेत, म्हणजे आपल्या पूर्व महाराष्ट्रात येतात, म्हणून पूर्व विदर्भ जो आहे तर तो तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर जिल्हा न्यायाधीश विचारलेला आहे, तर कोण करतात त्यांची नेमणूक विचारला आहे. तर ती नेमणूक जी आहे तर ती राज्यपालामार्फत केली जाते, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक. पण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात तर त्याची जी नेमणूक असते तर ते राष्ट्रपती करतात, पण जिल्हा न्यायाधीशाची ते राज्यपाल करतात, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. तर काय दिले यामध्ये? 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील? तर आता इथे मीटरमध्ये दिले, ते आपल्याला काय करावं लागेल? हे लांबी आणि रुंदी मीटरमध्ये दिलेली आहे एका खोलीची, तर ते आपल्याला सेंटीमीटरमध्ये करून घ्यावी लागेल. आणि जेवढी सेंटीमीटरमध्ये करणार त्याला काय करावं लागेल? ह्या फरशीच्या क्षेत्रफळाने आपल्याला त्याला भागावं लागेल, म्हणजे किती फरशा बसवाव्या लागतील ते आपल्याला समजेल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे? 5 मीटर लांब व 3 मीटर रुंद अशी खोली आहे. तर ही खोली तुम्हाला इथे दिसते. तर या खोलीची 5 मीटर लांबी आहे आणि 3 मीटर रुंदी आहे. तर आता क्षेत्रफळ बरोबर काय असतं? लांबी गुणिले रुंदी. तर ही जी आपल्याला सेंटीमीटरमध्ये पाहिजे. तर आता 1 मीटर बरोबर काय असतं? 100 सेंटीमीटर. मग 5 मीटर बरोबर 500 सेंटीमीटर आणि 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर. म्हणजे हे आपण सेंटीमीटरमध्ये क्षेत्रफळ काढलं, म्हणजे 500 गुणिले 300 म्हणजे किती येतं? तर 1,50,000 सेंटीमीटर वर्ग. हे काय आलं त्या म्हणजे खोलीचं क्षेत्रफळ आलं सेंटीमीटर वर्गमध्ये. त्याप्रमाणे आता आपल्याला फरशीचे क्षेत्रफळ काढावं लागेल. तर फरशीची साईज काय दिली आहे? 25 सेंटीमीटरची
25 बाय 25 सेंटीमीटरची ती फरशी आहे, म्हणजे स्क्वेअर आकारची फरशी आहे. मग क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग, म्हणजे 25 गुणिले 25 काय येतं, 625 सेंटीमीटर वर्ग हे काय आलं, तर त्या फरशीचं क्षेत्रफळ आलं. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, एकूण लागणाऱ्या फरशा काढायच्यात. तर त्यासाठी काय फॉर्म्युला असतो, तर खोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. तर खोलीचे क्षेत्रफळ आपण आत्ताच काढले 1,50,000 आणि फरशीचे क्षेत्रफळ 625 मीटर स्क्वेअर. तर यांचा जर भागाकार केला तर 25 5 म्हणजे 25 1 25 2 50, 25 5 1,600 म्हणजे 25 आलं, 25 सक्क 150 म्हणजे हे, आणि 3 शून्य वरच्या म्हणजे किती आलं हे 6,000. 6,000 भागिले 25, परत इथे 25 1 25, 25 2 50, उरले 10, वरून घेतले 0, 25 चौक 100 आणि वरचं 0 म्हणजे काय येतं 240. तर 240 जे आहे तर त्या एवढ्या आपल्याला काय लागणार आहे, तर फरशा लागणार आहेत त्या 25 बाय 25 सेंटीमीटरच्या त्या हॉलमध्ये बसवण्यासाठी. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, तर ते ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर एकूण 240 जे आहे तर त्या चौरसाकृती फरशा लागतील. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळेस येतो. तर 10 ते 99 आपल्याला विचारलेला आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता 10 ते 99 मध्ये. तर 10 ते 99 मध्ये म्हटलं तर 19 मध्ये एक येतो, 29 मध्ये येतो, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 90. पण आता 91 ते 99 पर्यंत सगळे अंक येणार, कारण त्यामध्ये 9 येतं. 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 म्हणजे एकूण किती वेळेस येतं, तर हे जर मोजलं तर किती, एकूण 19 वेळेस येतं. पण 1 ते 99 म्हणलं असतं तर किती वेळेस आला असता, तर ह्यात फक्त 1 ॲड झाला असता म्हणजे 20 वेळा आला असता. पण इथे 10 ते 99 म्हणले म्हणून किती, एकूण 19 वेळा जो आहे तर तो 9 हा अंक येतो 10 ते 99 या संख्येदरम्यान. म्हणजे हे तुम्ही पाहू शकता इथे 99 मध्ये फक्त 2 वेळेस येतो, बाकी सगळ्या ठिकाणी 1 वेळेस येतो. म्हणजे टोटल जर मोजलं तुम्ही, हे जर काउंट केलं तर ते 19 येतं. तर ते ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. 19 वेळेस हा 9 हा अंक येईल 10 ते 99 पर्यंत संख्यांमध्ये. पुढील प्रश्न, पुढीलपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा. तर आता इथे ए, बी, सी आणि डी या 4 आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आता ह्या 4 आकृत्यांपैकी आपल्याला गटात न बसणारी आकृती शोधायची आहे. तर आता इथे पहिल्या आकृतीमध्ये पाहिलं तर ह्या मधल्या बाणाची दिशा लेफ्ट साईडला आहे आणि ही क्लॉकवाईज दिसते. इकडे बाण आहे असा आणि इकडे असा उलटा बाण आहे. त्याप्रमाणे इथे जर पाहिलं तर ह्याची ह्या साईडला आणि हे देखील बरोबर आहे आणि हा खालच्या साईडला, म्हणजे हे क्लॉकवाईज फिरत आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं सी मध्ये काय दिसते तुम्हाला, अँटी क्लॉकवाईज दिसत आहे. म्हणजे हा बाणाचं टोक आणि हे कसं पाहिजे, तर ते बरोबर आहे, हे एकाच दिशेने टोक आहे आणि हे त्याच्या विरुद्ध दिशेने आहे. त्याप्रमाणे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे पण बाणाचं टोक एका साईडला दिसते, इकडे पण दिसते. पण हे काय पाहिजे होतं, मधला जो बाण आहे तर तो इथे खाली पाहिजे होता. म्हणजे बाकी 3 आकृत्याप्रमाणे तुम्ही जर कम्पेअर केलं तर ऑप्शन डी मधली जी आकृती आहे तर ती थोडी वेगळी आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. गटात न बसणारी आकृती कोणती असेल तर ती ऑप्शन डी मधली असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. भारताचे गृहमंत्री कोण आहेत. तर हा पेपर 2021चा होता. तर त्यावेळेस भारताचे गृहमंत्री कोण होते, तर अमित शहा. सध्या देखील अमित शहा जे आहे तर ते भारताचे गृहमंत्री आहेत आणि राजनाथ सिंग हे संरक्षण मंत्री आहेत आणि नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद टिंबटिंब या देशाने भूषवले. म्हणजे होस्ट कोण होतं त्या, म्हणजे कोणत्या देशामध्ये त्या स्पर्धा पार पडल्या होत्या, तर कोठे, टोकियो जपान या ठिकाणी त्या स्पर्धा पार पडल्या होत्या. म्हणजे जपान या देशाने ते ऑलिम्पिक स्पर्धेतील यजमानपद भूषवले होते. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर यामध्ये भारताला एकूण 7 पदके भेटली होती, 1, 2, 4 म्हणजे हे गोल्ड, 1, 2 रौप्य आणि 4 सिल्वर, एकूण असे 7 पदके मिळाली होती. आणि एकमेव गोल्ड जे आहे तर ते भालाफेकमध्ये कोणाला मिळालेलं होतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही आता काय कराल. म्हणजे ॲम्ब्युलन्सचा जर तुम्हाला आवाज ऐकू आला आणि तुम्ही जर गाडी चालवत असाल तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे, आपण वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन
रुग्णवाहिकेस काय केलं पाहिजे, मार्ग जायला म्हणजे तिला जाण्यासाठी जागा दिली पाहिजे तुम्ही, कारण ती इमर्जन्सी असते रुग्णवाहिकेमध्ये. त्यामुळे वाहन रस्त्याच्या डावीकडे तुम्ही घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे. म्हणून काय आन्सर असणार आहे, ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 41. तसे मित्रांनो तुम्हाला जर याची PDF आन्सर सहित जर हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF फ्रीमध्ये भेटून जाईल. तर ते टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. पुढील प्रश्न काय आहे, तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केलेली आहे, म्हणजे त्या देशाचे ताबा घेतलेला आहे सत्तेवर. तर कोणता देश आहे तुम्हाला माहितीच आहे, तर कोणता आहे तर तो अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तान या देशामध्ये तालिबानची जी संघटना आहे तर त्यांनी या देशाची सत्ता संपादन केलेली आहे, अफगाणिस्तान देशाची. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. तर आता ड्रायव्हरचा प्रश्न असल्यामुळे असे प्रश्न तुम्हाला म्हणजे यामध्ये दिसणारच आहे. तर आता हे चिन्ह ओळखायचं आहे. तर आता रस्त्या कडाला तुम्ही पाहिला असेल या प्रकारचे असे चिन्ह दिसतात. तर आता इथे जे चिन्ह दिले तर त्याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर याचा अर्थ काय आहे, तर मर्यादा समाप्त. मग आता पुढे जर तुम्ही आता चालला असाल किंवा पुढे काय असतो रस्ता म्हणजे ते संपलेला असतो, मग त्यावेळेस असं चिन्ह दिले जातो. म्हणजे काय, पुढे मर्यादा समाप्त आहे, म्हणजे तिथपर्यंतच रस्ता आहे असं सांगितलं जातं. मग ह्या चिन्हाचा अर्थ होतो मर्यादा समाप्त पुढे जाण्याची. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे या चिन्हाचा अर्थ. तर इथे तुम्ही पाहू शकता मर्यादा समाप्त दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 43. वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवत असताना अपघात झाल्यास विमा कंपनी काय करते. म्हणजे आता आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही तरी पण आपण काय करतोय, गाडी चालवतोय आणि चालवता चालवता काय झाला, अपघात झाला, तर विमा कंपनी गाडीची भरपाई देते का असं विचारलेलं आहे. तर काय करते, तर ती नुकसान भरपाई देत नाही, कारण ती तुमची चूक आहे, तुम्ही लायसन्स नसताना ती गाडी चालवता. तर असं अगोदर त्यांनी ठरवूनच घेतलेलं असतं. म्हणजे नुकसान भरपाई काय असते, विमा कंपनी देत नसते. म्हणजे ड्रायव्हिंग जर म्हणजे लायसन्स नसताना जर तुम्ही गाडी चालवत असाल तर. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असणार आहे, नुकसान भरपाई ती देत नसते. पुढील प्रश्न, अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता. तर आता वेगवेगळ्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले होते, तसा अमरावतीमध्ये देखील झाला होता. पण अमरावतीमध्ये जो मिठाचा सत्याग्रह झाला तर त्याचे नेतृत्व कोणी केले होते, वीर वामनराव जोशी. कोणी, वीर वामनराव जोशी जे आहेत तर त्यांनी अमरावती येथे त्यांच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंबटिंब म्हणून होत नाही, म्हणजे कशामधून ध्वनी जाऊ शकत नाही. तर आता स्थायूमधून ध्वनी जातो, द्रव्यामार्फत जातो, वायूमार्फत जातो. पण निर्वात पोकळी जी असते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सक्शन, तर त्या निर्वात पोकळीमध्ये जो आहे तर तो निर्वात जागेमध्ये ध्वनी वाहू शकत नाही. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आणि ध्वनीचा सर्वात वेग जो असतो तर तो कशामध्ये, स्थायूमध्ये सर्वात जास्त त्याचा वेग असतो. मग पण इथे काय विचारले, प्रसरण कशात होत नाही तर ते निर्वात पोकळीत होत नाही. म्हणून ऑप्शन डी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. पुढे दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद निवडा. जहाज, मोटार व रेल्वे. तर आता इथे या गटाशी जुळणारे पद आपल्याला निवडायचं आहे. तर आता जहाज, मोटार आणि रेल्वे, तर याशी संबंधित काय असतं, तर ड्रायव्हर असतो. काय असतो, ड्रायव्हर असतो. म्हणजे तिघांना ड्रायव्हर चालवतो. पण आता इथे जहाज एक प्रकारचं वाहन दिले, मोटार एक प्रकारचं वाहन दिले आणि रेल्वे एक प्रकारचं वाहन दिलेलं आहे. मग या प्रकारे आपल्याला काय गटात त्यांच्याशी काय जुळणार एक वाहनच घ्यायचं आहे. खाली पाय, चाक हे काय सर्वांनाच असतात. सॉरी, पाय म्हणजे पाय, चाक, ड्रायव्हर हे काय झाले म्हणजे ते एक वेगळे झाले यांच्यापासून. पण सायकल जी आहे तर त्यांच्या गटात मोडते. म्हणजे सायकल, मोटरसायकल, कारण इथे गाड्यांचे नाव म्हणजे जहाज दिले, मोटार दिले, रेल्वे, पुढे विमान दिलं असं तरी आलं असतं किंवा सायकल दिले आता पर्यायामध्ये. म्हणजे सायकल जे आहे तर त्या गटाशी जुळणारे पद असणार आहे. म्हणून आपला आन्सर काय असेल तर गटाशी जुळणारे ओळखायचं होतं, म्हणून आन्सर असणार आहे सायकल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 47. खाली दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद निवडा. तर इथे देखील आपल्याला गटाशी जुळणारे पद निवडायचं आहे. तर गट काय दिलेला आहे, वावर, शेत, शिवार. तर त्याला आपण अजून काय म्हणतो तर मळा म्हणतो. काय म्हणतो, मळा म्हणतो, वावर म्हणतो, शेत म्हणतो किंवा रान म्हणतो.
अजून जरी शब्द विचारला तर वावर शेत शिवार म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, मळा म्हणतो. म्हणून ऑप्शन ए आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 48. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? म्हणजे जी की आपल्या महाराष्ट्राची देखील राजधानी आहे मुंबई, तीच आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आणि आपल्या भारताची राजधानी कोणती आहे? नवी दिल्ली. पुढील प्रश्न क्रमांक 49. 24व्या सर्व विभाजकांची बेरीज किती? तर आता 24चे विभाजक कोणकोणते आहेत? तर आता हे जे आहे तर एवढे 24चे विभाजक आहेत. म्हणजे 1 ने भाग जातो त्याला, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने 4 सक्क 24, 6 ने जातो 6 चौक 24, त्याप्रमाणे 8 ने जातो 8 त्रिक 24, परत 12 ने जातो 12 2 24 आणि स्वतः 24 1. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10 10 10 20 20 आणि 8 28 आणि 12 40 आणि 40 आणि हे 20 किती झाले? तर एकूण. तर यांची जर बेरीज तुम्ही केली सर्वांची तर 24 आणि ही 36 आणि 36 आणि 24 म्हणजे किती येतं? तर एकूण 60 येतं. तर 60 कशामध्ये दिलेलं आहे? ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 24च्या सर्व विभाजकांची बेरीज विचारलेली आहे. तर ती किती येते? तर एकूण 60 येते. ऑप्शन सी. पुढील प्रश्न. तर आजचा हा आपला जो पोलीस भरतीचा पेपर चालू आहे तर त्यामधील हा या पार्ट 1 मध्ये शेवटचा प्रश्न आहे. तर ही जी संख्या दिली आहे तुम्हाला इथे, तर ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. तर आता इथे शून्य किती आहेत? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. म्हणजे काय आहे तर ही 99 लाख ही संख्या आहे. म्हणजे अक्षरात लिहायची होती म्हणून ऑप्शन बी मध्येच दिलेला आहे 99 लाख. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर मी प्रश्न क्रमांक 51. ऋणमोचन हे मुगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? म्हणजे अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये ऋणमोचन हे मुगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे? तर कोणता तालुका आहे? तर तो भातकुली. तर ह्या भातकुली या तालुक्यामध्ये हे ऋणमोचन हे देवस्थान आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 52. खालील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर आता इथे काय काय दिलेलं आहे? 10, 17, 26 आणि 37. तर पुढची संख्या आपल्याला शोधायची आहे. तर इथे तुम्ही जर पाहिलं तर 3चा वर्ग अधिक 1 किती? 10 असतं. परत काय केले? 4चा वर्ग 16 अधिक 1 17. परत 5चा वर्ग 25 अधिक 1 26. 6चा वर्ग 36 अधिक 1 37. तर पुढे काय येणार आहे? 7चा वर्ग 49 आणि 49 अधिक 1 काय येणार आहे? 50. म्हणजे काय? ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं आन्सर असणार आहे 50. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर पर्याय आहे दूरध्वनी, दूरचित्रवाणी, मासिक आणि वृत्तपत्र. तर आता वरीलपैकी 4 पर्याय तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर यामध्ये तुम्हाला काय दिसते? दूरचित्रवाणी, मासिक आणि वृत्तपत्र हे जे आहे तर ते एका गटात मोडताना तुम्हाला दिसत आहेत. तर दूरध्वनी जे आहे तर ते वेगळ्या गटात मोडतं. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 54. तर आता मोटर वाहन कायदा. तर आता हा ड्रायव्हरचा म्हणजे चालकचा भरतीचा पेपर आहे, त्यामुळे मोटर वाहन कायद्यावर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न असणार आहेत. तर आता महत्त्वाचे काय काय कलमे आहेत त्यामध्ये. तर मोटर वाहन कायदा 1988चा जो आहे तर त्या अंतर्गत कलम 112 अन्वये म्हणजे 112 अन्वये काय सांगितलेलं आहे? मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे? वाहनाचे वेग मर्यादेसंबंधित सांगितलेलं आहे. तर वाहनाची वेग मर्यादा जी आहे तर त्याने ओलांडू नये असं सांगितलेलं आहे कलम 112. लक्षात ठेवा. तर काही महत्त्वाचे असे कलमे आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर कलम 112 जे आहे तर हे जे कलम आहे तर ते मोटर वाहनाच्या कमाल वेगास संबंधित अधिनियमाची अंमलबजावणी करते. त्याप्रमाणे अजून कोणतं? कलम 113. कलम 113 आहे वजनाच्या मर्यादा व वापरावरील मर्यादा. म्हणजे किती वजन वापरलं पाहिजे वाहनामध्ये हे कलम 113 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 129 म्हणजे ही 3 कलमे महत्त्वाची आहेत. हे हमखास यापैकी एखादी तरी विचारले जाते. तर कलम 129 यामध्ये काय सांगितले? या कलमानुसार मोटारसायकल चालवताना चालकास संरक्षण शिर परिधान करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की हेल्मेट घालणे हे कलम 119 नुसार अनिवार्य म्हणजे सक्तीचं केलेलं आहे. तर हे 112, 113 आणि 129 कलम आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवा किंवा पाठच करून ठेवा. तर कलम 112 आहे ऑप्शन ए आपलं आन्सर असणार आहे. पुढील तर प्रश्न क्रमांक 56 काय दिलेला आहे ते? वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? तर आता वर्धा नदी तर ऑप्शन दिले आहेत
वर्धा अमरावती, वर्धा नागपूर, अमरावती नागपूर की वर्धा यवतमाळ? तर कोणतं काय आन्सर आहे याचं? तर वर्धा आणि अमरावती. म्हणजे वर्धा नदीमुळे जे आहेत तर वर्धा व अमरावती या जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते वाहन चालवताना अतिरिक्त खबरदारी घ्यायला हवी? तर ऑप्शन आहेत यल पाटी लावलेली वाहने, कमी वेगाने चालणारी वाहने, हलकी वाहने की जड वाहने? तर कोणती वाहने चालवताना अतिरिक्त खबरदारी बाळगायला लागते? तर कोणते असतात? तर यल पाटी लावलेली जी वाहने आहेत तर ते वाहने चालवताना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. पुढीलपैकी कोणती संख्या 13 गुणिले 5 अधिक 27 अधिक 9 वजा 2 या पदावली बरोबर आहे? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे थोडं करेक्शन करा. इथे भागाकार चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे 13 गुणिले 5 अधिक 27 भागिले 9. आता 13 5 किती? 65 अधिक 27 भागिले 9 किती? 9 त्रिक 27 म्हणजे 3 आणि वजा 2 म्हणजे 65 आणि 3 किती? 68. 68 मधून 2 गेले, राहिले किती? 66. म्हणजे इथे आन्सर जे आहे तर काय यायला पाहिजे याचे पदावलीचं? तर ते 66 यायला पाहिजे. तर कशामध्ये दिले? तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर 66 जे आहे तर याचं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 59. शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असायला हवी? म्हणजे तुम्ही जर शाळेजवळून जात असाल तर तिथे तुमच्या वाहनाचा वेग म्हणजे जास्तीत जास्त किती पाहिजे? तर वेग मर्यादा विचारलेली आहे. तर किती असते? तर ती कमीत कमी ताशी 25 किलोमीटर, सॉरी जास्तीत जास्त जी आहे कमाल मर्यादा तर ती ताशी 25 किलोमीटर असायला हवी. म्हणजे शाळेजवळून जर तुम्ही वाहन नेत असाल तर 25 किलोमीटर ताशी या स्पीडपेक्षा तुम्ही जास्त वेग मर्यादा ओलांडता कामा नये. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. मदनने दर साल दर शेकडा 9 दराने म्हणजे 9% दराने ₹8,000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर 3 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल? म्हणजे त्याला आता 3 वर्षानंतर व्याजासहित रक्कम किती मिळेल आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 3 वर्षानंतरची रास आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर दर किती दिलेला आहे? 9% दिलेला आहे. मुद्दल किती आहे? ₹8,000 आणि वेळ किती दिला? 3 वर्ष दिलेला आहे. तर सरळ व्याज आपण काढतो. पहिल्यांदा कसं? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 करतो. मुद्दल किती आहे? 8,000, दर आहे 9 आणि काळ आहे 3 वर्ष भागिले 100. तर ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या. वर काय राहिलं? 80 गुणिले 9 गुणिले 3 म्हणजे 9 त्रिक 27, 27 8 216 आणि वरचा एक शून्य म्हणजे किती येतं? तर ₹2,160 येतं. म्हणजे हे काय आलं? सरळ व्याज आलं. तर आता त्याला एकूण रक्कम किती मिळेल आपल्याला काढायची आहे. म्हणजेच रास काढायची आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असतं. मुद्दल आहे 8,000, व्याज आहे ₹2,160. म्हणजे एवढी रक्कम त्याला परत मिळणार आहे. किती? 8 आणि 2 10 आणि वर 160 म्हणजे 10,160 जे आहे तर त्याला ती एकूण व्याजासहित रक्कम मिळणार आहे. म्हणजेच तर मदनला 3 वर्षानंतर एकूण ₹10,160 रक्कम परत मिळेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंब रोजी झाली तर किती कधी झाली? तर 1 मे 1960ला झाली. तर इथे तुम्हाला दिसते का कुठे? ABC मध्ये दिलेलं नाही. म्हणून वरीलपैकी काय असणार आहे? एकही नाही. कारण महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे तर ती 1 मे 1960ला झाली होती. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 62. काय दिलेलं आहे? सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर 2021चा हा पेपर होता. तर त्यावेळेस कोण होते? श्री अनिल परब हे राज्याचे परिवहन मंत्री होते. तर सध्याला जर तुम्ही 2024चा विचार केला तर सध्याला कोण आहेत? तर दिवाकर रावते हे जे आहेत तर सध्याला परिवहन मंत्री आहेत. लक्षात ठेवा. सध्याला करंटला परिवहन मंत्री कोण आहेत? कारण विचारू शकता, ड्रायव्हरचा पेपर आहे म्हटल्यावर. तर परिवहन मंत्री दिवाकर रावते आहेत सध्याचे 2024चे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 63. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते? तर ऑप्शन दिलेत 71, 53, 69 आणि 47. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 69 म्हणजे ही मूळ संख्या नाही. त्याप्रमाणे 71 मूळ संख्या आहे, 53 मूळ संख्या आहे व 47 म्हणजे तिन्ही मूळ संख्या आहेत. पण 23 त्रिक 69 म्हणजे 69ला 3ने भाग जातो. म्हणून ही कशी आहे? तर ती गटात न बसणारी पद असणार आहे. ही संयुक्त संख्या आहे. बाकी इतर 3
कोणत्या आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणून हे गटात न बसणारे पद काय असणार आहे, ऑप्शन सी 69. पुढील प्रश्न क्रमांक 64. महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षांच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? तर काय नावाने संबोधले जाते, तर महाविकास आघाडी सरकार. काय, महाविकास आघाडी सरकार सध्याला पक्षांच्या आघाडीला संबोधले जाते महाराष्ट्रातील. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. पुढीलपैकी गटात न बसणारे पद कोणते? तर आता ते 4 पद दिलेले आहेत, 27, 64, 125 आणि 343. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हा 3चा घन आहे 27, 64 काय आहे, 4चा घन पण आहे आणि 8चा वर्ग पण आहे. पण 125 फक्त 5चा घन आहे आणि 343 जो आहे तर तो 7चा घन आहे. म्हणजे हा 5चा घन आहे, हा 3चा घन आहे. म्हणजे हे फक्त घन संख्या आहेत, 27, 125 आणि 343. पण 64 कसे आहे, तर ती 4चा घन देखील आहे आणि 8चा वर्ग देखील आहे. म्हणजे हे घनमूळ पण आहे आणि घन पण आहे आणि वर्ग पण आहे. म्हणून गटात न बसणारे पद असेल ऑप्शन बी 64. पुढील प्रश्न क्रमांक 66. पुढील मालिकेतील चुकीचे पद निवडा. तर आता इथे तुम्हाला इथे पद दिलेले आहेत 5, 8, 14, 24, 35 आणि 50. तर यापैकी चुकीचं पद निवडायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 5, 8, 14, 24. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा 5 आहे, परत 8 आहे, यामध्ये फरक 3चा आहे. परत 8 आणि 14 यामध्ये 8 आणि 6 14 आहे, फरक 6चा आहे. म्हणजे फरक काय आहे ते 3 वाढत चालला आहे. म्हणजे आता इथे 6, 14 अधिक 9 इथे 23 पाहिजे होतं. किती, 23. मग आपण इथे काय दिले तुम्हाला, इथे 24 दिलेला आहे. मग 24च्या जागी 23 पाहिजे. आणि 23 परत इथे जर तुम्ही जर ॲड केलं 12, तर 23 आणि 12 किती, 35. परत 35 आणि 15 50. म्हणजे हे बरोबर येतं. म्हणजे इथे फक्त काय 24च्या जागी इथे 23 असायला हवं होतं. म्हणजे चुकीचे पद ओळखायचं होतं. तर ते काय असणार आहे, ऑप्शन सी 24. पुढील प्रश्न क्रमांक 67. रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली, नंतर ती दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेली, त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली व नंतर उत्तरेला 13.5 किलोमीटर जाऊन थांबली. तर ती मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आपल्याला शोधायचं आहे. आता याप्रमाणे डायग्राम आहे, तुम्ही पाहू शकता. तर रुक्साना या ठिकाणी होती, तर ती काय केली आहे, पश्चिमेला 19 म्हणजे इथून ती 19 आली. नंतर ती काय दक्षिणेला 13.5 आली म्हणजे इथे आली आता ती. आणि नंतर परत पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली. तर आता सध्याला आणि नंतर परत उत्तरेला 13.5 गेली. म्हणजे इथे जाऊन इथे हे पण 13.5 आहे, हे पण 13.5 आहे. मग इथे जाऊन थांबली. तर आता सध्या ती किती स्थानावर, म्हणजे सध्या स्थानापासून किती अंतरावर आहे. म्हणजे हे टोटल किती आहे, 19 आहे आणि हे 7.5 आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 19 वजा 7.5 करावं लागेल. म्हणजे 19 मधून जर 7.5 गेलं तर किती राहतं, तर ते 11.5 शिल्लक राहतं. म्हणजे कशामध्ये दिले, तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर ती मूळ ठिकाणापासून तिच्या 11.5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपला आन्सर असेल 11.5. पुढील प्रश्न 1/11, 1/8, 1/13 व 1/5 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर आता इथे पहिल्या दोघांचे जर कंपॅरिझन केलं तर इथे काय येतं, इकडे 8 येतं आणि इकडे 11 येतं. म्हणजे मोठं काय हे आहे, 1/8 मोठं आहे 1/11 पेक्षा. आता 1/8चं कंपॅरिझन आपण आता 1/13 करूया. तर इकडे 13 येईल आणि इकडे 8 येईल. तर मोठं काय येतं, 1/13. मग हे 1/13 जे आहे तर ते 1/8 पेक्षा 1/8 जे आहे तर ते 1/8 हे 1/13 पेक्षा सुद्धा मोठं आहे. तर आता राहिलं कोणते, 1/5. कारण 1/11 आणि 1/13 हे दोघेही काय 1/8 पेक्षा म्हणजे लहान आहे. तर आता इथे जर कंपॅरिझन केलं आपण 1/8 व 1/5 तर इकडे 5 येतं, इकडे 8 येतं. म्हणजे इकडे 8 कडे जास्त राहतं. म्हणून 1/5 जे आहे तर ते मोठं असणार आहे. म्हणजे ज्याचा छेद मोठा असतो तर तो अपूर्णांक काय असतो, तर तो लहान असतो. म्हणजे इथे जर सर्वात लहान हे आहे, त्यानंतर हे व शेवटी हे सर्वात लहान हे सर्वात लहान हे म्हणजेच ते मोठं आहे. सर्वात लहान हे 13 आहे. म्हणजे ज्याचा छेद जो आहे तर तो लहान, तर तो सर्वात मोठा असतो. 1/5 हे दिलेल्यापैकी, कारण अंश समानच आहेत आणि इथे फक्त छेद कशाचा लहान आहे, तर तो इथे 5 छेद लहान आहे. म्हणून हे सर्वात मोठं असणार आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 69.
तर आता इथे काही संख्यांचे गट दिलेले आहेत तुम्हाला. तर 43 0 48, 42 544, 43 486, 42 454 व 43 844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती आपल्याला काढायचा आहे. तर आता इथे 43,000 आहे, 42,000 आहे, 43 42 43. तर सर्वात मोठी तुम्ही जर पाहिली तर 43,000 कोणती दिसते तुम्हाला? 43,844 सर्वात मोठी दिसते. म्हणजे ही सर्वात मोठी संख्या 43,844. तर आता आपल्याला काय करायला सांगितलंय? तर सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यातील फरक काढायचा आहे. तर आता सर्वात लहान संख्या 42,000 ही 500 आहे, ही 42,454 आहे. म्हणजे ही 42,000 इथे जर तुम्ही पाहिलं ही 42,500 आहे, 42,400 आहे. सर्वात लहान कोणती वाटते तुम्हाला? तर 42,454. म्हणजे ह्याच्यातून हे 42,454 वजा करावं लागेल. म्हणजे 43,844 मधून 42,454. 4 4 गेले 0, परत इथे 4 आहे, इथे 5 आहे. मग 14 5 गेले 9, 8 5 गेले 3, 3 2 गेले 1 आणि 4 4 गेले 0. किती राहतं? 1390 शिल्लक राहतं. सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक किती असणार आहे? 1390. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF तसेच याचे आन्सर की देखील फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 70. पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणत्या पदांचा समूह येईल? तर आता याप्रमाणे प्रश्नचिन्ह इथे तुम्हाला दिसतो, इथे इथे आणि ते म्हणजे 3 ठिकाणी कोणतं येईल हे आपल्याला काढायचं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, परत 2 वेळेस असं स्टार आहे, परत चौकोन आहे. मी शेवटी चौकोन आलेला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं डबल वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे. मग डबल वर्तुळ आलं पाहिजे, नंतर त्रिकोण, चौकोन आणि डबल स्टार याप्रमाणे हे गट पडतात. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे चौकोन आहे. आता चौकोन नंतर काय यायला पाहिजे? तर या प्रकारचं चिन्ह यायला पाहिजे. चौकोन नंतर काय आलं पाहिजे? त्रिकोण यायला पाहिजे. मग इथे प्रश्नचिन्ह जागी त्रिकोण. आता इथे त्रिकोण नंतर काय? परत डबल ओ, परत काय? त्रिकोण आहे, चौकोन आहे, डबल हे चिन्ह आहेत. मग परत इथे काय यायला पाहिजे? आता इथे चौकोन यायला पाहिजे. मग त्रिकोण नंतर काय यायला पाहिजे? चौकोन यायला पाहिजे. त्यानंतर तर आता पुढे काय? चौकोन, त्रिकोण, परत डबल वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, परत हे चिन्ह डबल आहे एकानंतर एक. मग त्यासारखं चिन्ह आलं पाहिजे, म्हणजे डार्क आलं पाहिजे, स्टार डार्क. तर इथे ऑप्शन सी मध्ये दिसत आहे त्रिकोण, चौकोन आणि स्टार डार्क. जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा योग्य गट करायचे आणि त्यांचे डिवायडेशन करून तुम्ही म्हणजे योग्य तुम्हाला जर एक त्यांचा पॅटर्न दिसला तर तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. साधं सिंपल होतं, त्रिकोण, चौकोन आणि डार्क म्हणजे स्टार येतो. ऑप्शन सी मध्ये दिले ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 71. वाहन चालवताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव यावर पडतो. म्हणजे अल्कोहोलचं जर प्रमाण म्हणजे दारूचं जर प्रमाण तुमच्या शरीरात जास्त असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय होतं? म्हणजे दृष्टी कमी होते का, संतुलन बिघडतं का, निर्णय क्षमता कमी होती का, ऐकू येत नाही तुम्हाला. तर काय होतं? तर निर्णय क्षमता जी असते आपली निर्णय घ्यायची तर ती कमी होते अति अल्कोहोलच्या सेवनाने. म्हणून वाहन चालवताना दारू पिण्यास बंदी आहे. त्यामुळे अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव जो आहे तर तो आपल्या निर्णय क्षमतेवरती पडतो. त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, म्हणून त्यावरती बंदी आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आपली निर्णय क्षमता जी आहे तर ती कमी होते. ऑप्शन सी. पुढील प्रश्न क्रमांक 72. पुढील प्रश्नात 3 आकृत्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी आकृती ओळखा. तर आता इथे 4 आकृत्या दिलेल्या आहेत. तर आता पहिल्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता. तर इथे त्रिकोण, घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण बघूया. तर त्रिकोण नंतर वर्तुळ नंतर चौकोन आणि चौकोन नंतर स्टार म्हणजे हे क्लॉकवाईज. त्याप्रमाणे इथे देखील त्रिकोण नंतर वर्तुळ नंतर चौकोन नंतर स्टार हे देखील त्याप्रमाणे आहे. इथे देखील त्रिकोण नंतर वर्तुळ आहे, वर्तुळ नंतर चौकोन नंतर स्टार म्हणजे इथे देखील क्लॉकवाईज बरोबर आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे त्रिकोण नंतर इथे काय यायला पाहिजे होतं? तर इथे वर्तुळ यायला पाहिजे होतं आणि वर्तुळ नंतर म्हणजे चौकोन आणि परत स्टार यायला पाहिजे होतं. म्हणजे इथे
अँटी क्लॉकवाईज दिलेलं आहे, पण इथे आपलं कसं बाकी 3 आकृत्यामध्ये घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे चालू आहे, पण इथे थोडं चुकीच दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं जे आहे तर ती गटात न बसणारी आकृती असेल, ऑप्शन डी. तुम्ही इथे पाहू शकता ऑप्शन डी चुकीचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 73. तर प्रश्न क्रमांक 73 काय दिलेला आहे, वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल. म्हणजे आपण इंडिकेटर लावतो, म्हणजे एकदा टर्न घेण्यासाठी आपण इंडिकेटर लावतो आणि एकदा टर्न घेतला की आपण काय करतो, दिशादर्शक दिवा बंद करतो. तर ते बंद करण्याचं कारण काय असतं, तर इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपण काय करतो, तर तो दिवा टर्न घेतल्यानंतर बंद करतो. कारण की इतर वाहनांची त्यामुळे दिशाभूल होऊ शकते व ॲक्सिडेंट घडू शकतात, म्हणून ते बंद करण्याचं म्हणजे सक्तीचं आहे. इतर वाहन चालकांनी दिशाभूल होऊ नये म्हणून आपण दिवा बंद करतो, दिशादर्शक म्हणजे त्याला आपण इंडिकेटर म्हणतो. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 74. तर काय दिले इथे, तर गणितावरती आधारित प्रश्न आहे हा. ताशी सरासरी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेस पोहोचते. म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर ती वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते. म्हणजे अगोदर 60च्या स्पीडने गेली का बरोबर पोहोचत होती, पण 40 तिचा वेग झाला तर तिला काय 1 तास उशीर होतो 40च्या वेगाने गेल्यास. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती आपल्याला काढायचं. तर आता इथे डिस्टन्स काढायचं आहे, तर कसं काढतो आपण ते, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर गाडीचा सरासरी सुरुवातीचा वेग किती दिला आहे, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास ती वेळेत पोहोचते. म्हणजे सुरुवातीला 60चं स्पीड दिलेलं आहे गाडीचं. जर गाडी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 1 तास उशिरा पोहोचते. म्हणजे 40 केला तर 1 तास उशिरा पोहोचते. तर एकूण काढायचे अंतर आपल्याला आता एकूण अंतर काढायचं आहे. मग अंतर ते जे आहे तर ते काढायचं आहे म्हणून आपण त्याला आता एक्स मानूयात. तर अंतर बरोबर सूत्र काय असतं, वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग. तर आता अंतर दोन्ही ठिकाणी सेम आहे. 40च्या जरी स्पीडने गेला काय 60च्या अंतर सेमच आहे. म्हणजे वेळ बरोबर काय अंतर भागिले वेग असतं. तर वेळेचा फॉर्म्युला आहे. तर आता अंतर किती आहे सुरुवातीला, आता सुरुवातीचं अंतर किती आहे एक्स, म्हणजे अंतर समानच आहे एक्स. वेग किती आहे सुरुवातीचा 60. म्हणजे हे सुरुवातीच्या स्पीडने गेलं तर 160 वेळ लागेल तुम्हाला. आणि दुसरी वेळ काय आहे, तुम्ही 40च्या स्पीडने जात आहे. म्हणजे वेळ बरोबर काय अंतर भागिले वेग, म्हणजे 140 हे दुसरं आपला वेळ आला. तर आता वेळ जे आहे तर त्या वेळेत फरक पडतोय. म्हणजे इथे काय वेळेतील फरक किती दिलेला आहे तुम्हाला, 1 तास उशिरा लागतो. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की 140 वजा 160 बरोबर किती 1 तास. म्हणजे वेळेत फरक 1 तास पडतो. म्हणजे 40 आणि 60 या स्पीडमध्ये फरक झाल्यास. म्हणजे 160 वजा 140 बरोबर 1 तास. याचा जर तिरकस गुणाकार केला तर 60 गुणिले 160 एक्स, 40 गुणिले 140 एक्स भागिले 6 चौक 24 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 2400. 60 मधून 40 गेले राहिले 20. म्हणजे 20 एक्स बरोबर हे 2400 भागाकार आहे तिकडे गुणाकारात जाईल. म्हणजे 20 एक्स बरोबर 2400. मग एक्स बरोबर काय होणार आहे 2400 भागिले हे 20 होणार आहे. शून्याला शून्य कट झाली. 240 भागिले 2 किती येतं 120. म्हणजे एक्स बरोबर किती आलं 120. म्हणजे तेच काय तर आपल्याला काढायचे अंतर होते. तर एकूण अंतर किती असणार आहे तर ते 120 किलोमीटर असणार आहे. म्हणजेच तर इथे ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर एकूण कापवायचे अंतर किती असणार आहे 120 किलोमीटर. तर पुढील प्रश्न क्रमांक 75. तर काय दिलेला आहे, एक्सप्रेस वेला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते. म्हणजे मोठा जो एक्सप्रेस वे असतो तर त्याला जोडणारा जो रस्ता असतो आणि परत त्यापासून जो निघणारा रस्ता असतो, तर ह्या जोडणाऱ्या आणि त्यापासून परत निघणाऱ्या रस्त्यांना काय म्हटले जाते. तर त्या रस्त्यांना आपण काय म्हणतो, तर त्याला आपण सर्व्हिस रोड असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर त्याला आपण काय म्हणतो सर्व्हिस रोड. प्रश्न क्रमांक 76. तर काय दिलेलं आहे इथे, चिन्ह ओळखायचं आहे आपल्याला. तर आता इथे सर्कलमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे. तर ह्या सर्कलमध्ये तुम्हाला इथे 6T दिलेलं आहे आणि हे 2 चाकं दिलेले आहेत. म्हणजे आता हे जे चिन्ह आहे तर ते त्याचा अर्थ काय आपल्याला ओळखायचा आहे. तर आता इथे काय ए मध्ये काय दिले, साईड रस्ता डावीकडे आहे. बी मध्ये वेग मर्यादा दिले, सी मध्ये ॲक्सल भार मर्यादा आणि डी मध्ये उंची मर्यादा. तर आता हे 6 टन म्हणजे हे काय लोड आहे.
म्हणजे हे याच्यावरून तुम्हाला समजतं की भार मर्यादेवरती आधारित हे चिन्ह आहे. 6 टन जे आहे तर त्या आणि हे ॲक्सेलचं चिन्ह दिसते तुम्हाला, म्हणजे गाडीचं ॲक्सेल आहे. म्हणजे त्या गाडीवरती 6 टनची मर्यादा आहे. म्हणजे हे काय, किंवा त्या रस्त्यावरती 6 टनपर्यंतच म्हणजे मर्यादा आहे ॲक्सेलवर. मग ॲक्सेल भार मर्यादा इथे दिलेली आहे ह्या चिन्हामध्ये, म्हणून ऑप्शन सी मध्ये दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर ॲक्सेल भार मर्यादा 6 टन. पुढील प्रश्न क्रमांक 77. एका सांकेतिक भाषेत FAT बरोबर XYZ, NOT बरोबर FUV, FOR बरोबर VWX आणि FORT हा शब्द सांकेतिक भाषेतील कोणत्या अक्षरापासून लिहिता येईल? तर आपल्याला FORT साठी जे संकेत शोधायचे आहेत. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलं आहे, FAT बरोबर XYZ, NOT बरोबर FUV आणि FOR बरोबर VWX दिलेलं आहे. तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर इथे वरच्या ह्याच्यात F दिसते तुम्हाला, खाली F दिसत आहे आणि ते XYZ आहे, VWX आहे. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये कॉमन काय X आहे, म्हणून F साठी आपण X लिहू शकतो. त्याप्रमाणे आता तुम्ही जर इथे पाहिले इथे T कॉमन आहे, इथे नॉटमध्ये T कॉमन आहे. तर आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे, तर इथे तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर काय Y तुम्हाला कॉमन दिसत आहे, म्हणजे Y बरोबर T असं आपण लिहू शकतो, T बरोबर Y. त्याप्रमाणे इथे O आहे, इथे O आहे आणि इथे काय आता समान दिसते तुम्हाला, तर इथे V समान दिसते, इथे V समान दिसते, म्हणजे O बरोबर V असं आपण लिहू शकतो. तर आता राहिलं काय R साठी फक्त शोधायचं. तर आता F बद्दल माहिती आहे, O बद्दल आपल्याला माहीत झालं, X आणि V आहे. तर आता राहिलं काय यामध्ये फक्त आता W राहतं, फॉर साठी VWX आहे, म्हणजे R साठी काय येणार आहे, इथे W येणार आहे. मग FORT साठी आपल्याला शोधायचं. तर F साठी X, O साठी V, R साठी W आणि T साठी Y. म्हणजे फोर्ट साठी काय म्हणजे संकेत येणार आहेत, तर XVWY याप्रमाणे हे संकेत येतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. काय, XVWY. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 78. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये. तर मागच्या एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला कलमाबद्दल सांगितलेलं होतं, महत्त्वाची कलमे. तर आता इथे 129 कलम दिलेला आहे. तर ह्या 129 कलममध्ये काय सांगितलेलं आहे, तर हेल्मेट परिधान करणे सक्तीचं आहे असं सांगितलं होतं आपण, म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे कलम 119 नुसार आणि मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत हेल्मेट परिधान केले पाहिजे कलम 129 नुसार. पुढील प्रश्न क्रमांक 79. अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात. तर ऑप्शन दिलेला आहे, अंबादेवी मंदिर, नंदीश्वर मंदिर आणि गणेश मंदिर आणि श्री विठ्ठल मंदिर. तर ती रुक्मिणी हरणाची जी घटना होती तर ती अंबादेवी या मंदिरामध्ये घडली होती. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती? तर तैनाती फौज जी होती तर ती सर्वप्रथम इंग्लंडचा जो गव्हर्नर होता कोणत्या वेळेस, तर लॉर्ड वेलस्ली. तर 1798ला तो गव्हर्नर बनलेला होता. तेव्हा त्याने बनला तेव्हापासून त्याने तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर आणि दुहेरी राज्य शासन व्यवस्था जी आहे तर ती रॉबर्ट क्लाइव्ह याने सुरू केली होती, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 81. शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? म्हणजे शिकाऊ तुमचं जे लायसन आहे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन त्याची जी विधिग्राह्यता असते म्हणजे कालावधी जो असतो एक्सपायरी डेट ती किती असते, व्हॅलिडिटी. तर शिकाऊ परवाना म्हणजे शिकाऊ लायसनची जी विधिग्राह्यता असते म्हणजे व्हॅलिडिटी असते तर ती किती असते, तर ती 6 महिन्यापर्यंत ते चालू म्हणजे किंवा ग्राह्य धरलं जातं. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार. किती व्हॅलिडिटी असते, तर ती 6 महिने. तर प्रश्न क्रमांक 82 काय दिलं इथे, माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल? तर आपल्याला आता त्याचा 5वा वाढदिवस काढायचा आहे. तर आता 15 जून 2011, तर 5वा वाढदिवस त्याचा कधी येणार आहे, 15 जून 2016ला येणार आहे. म्हणजे कारण 5 वर्ष ॲड होणार त्यात. तर आता 2016 एक लीप वर्ष आहे आणि 2012 एक लीप वर्ष, म्हणजे 2 लीप वर्ष त्याच्या वाढदिवसामध्ये येतात. तर 2 लीप वर्षाचे 2 दिवस आणि
पाचवा वाढदिवस म्हणजे 5 वर्षाचे 5 दिवस म्हणजे किती झाले 5. म्हणजे कारण प्रत्येक वर्षी तो वार 1 दिवसाने पुढे जातो. लीप वर्ष असेल तर 2 दिवसाने. म्हणजे लीप वर्ष 2 येतात, 2012 आणि 2016. आणि हे 5 वर्षाचे 5 दिवस म्हणजे 5 आणि 2 किती झाले एकूण 7 दिवसांनी त्याचा वाढदिवस आहे तर तो पुढे जाणार आहे. म्हणजे गुरुवारी जर त्याचा वाढदिवस पहिला वाढदिवस असेल 15 जून 2011ला तर आणखी 7 दिवस म्हणजे तोच वार येणार आहे परत त्याच्या वाढदिवसा दिवशी. म्हणजे त्याचा 5वा वाढदिवस देखील कधी गुरुवारीच येणार आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 83. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे टिंबटिंब हा रोग होतो. तर ऑप्शन दिले क्षयरोग, कर्करोग, मुडदूस आणि हिवताप. म्हणजे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होतं तर मुडदूस हा जो रोग आहे तर तो होतो. म्हणजे लहान बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. म्हणजे याच्यासाठी काय उपाय काय तर कोवळे सूर्यकिरण अंगावर घेणे. त्यामुळे ड जीवनसत्व बनते. मुडदूस रोगाचा म्हणजे प्रसार रोखला जातो. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 84. 729 व 64 या संख्यांच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज किती. तर आता 729चं घनमूळ काय आहे तर हा 9चा घन आहे आणि 64 हा 4चा घन आहे. मग यांची घनमूळ आली. आता त्यांचं वर्गमूळ काय 9चं वर्गमूळ 3 आणि 4चं वर्गमूळ किती आहे 2. म्हणजे हे 3 आलं 2 मग तर या दोघांची बेरीज करायची. 3 अधिक 2 किती येते 5 येते. म्हणजे साधं सिंपल आहे. तर 5 कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 729 व 64 या संख्येच्या घनमुळांच्या वर्गमुळांची बेरीज जी आहे तर ती 5 येते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 85. 1250चे 12% म्हणजे किती. तर आपल्याला काय विचारले 1250 म्हणजे 1250. तर ह्या 1250चे आपल्याला किती 12% काढायचे म्हणजे 12/100. तर ते जर ह्या 0ला हा 0 कट झाला. आता भाग कशाने जातो 5ने भाग जातो. 5 × 5 5 2 10 5 2 10 25 5 125. म्हणजे हे किती आलं बे के बे बेसक्क 12 आणि 25 सक्क किती 150. म्हणजे 150 येतं. मी 1250चे 12% म्हणजे किती येतं 150 म्हणजेच 150. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 86. एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39ने वाढतो. तर ती संख्या कोणती आपल्याला शोधायची आहे. तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. काय दिलेलं आहे एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी काय केले 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39ने वाढतो. तर आता काय करायचं ती संख्या जी आहे ती जी काढायची आपल्याला ती x मानायची. तर आता त्याला 5ने गुणले तर किती येतं 5x येतं. पण त्यांनी 5ने गुणण्याऐवजी काय केले 8ने गुणलेलं आहे. मग 8ने गुणल्यावर काय येणार ती संख्या x असल्यामुळे 8x आली. तर आता त्यामुळे काय झालंय गुणाकार जो आहे तो 39ने वाढतो. म्हणजे फरक 39चा पडलेला आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो 8x वजा 5x बरोबर 39. कारण 8ने गुणल्यामुळे 39चा डिफरन्स आला किंवा 39ने ती संख्या वाढली. ज्या 8 मधून 5 गेले राहिले किती 3 म्हणजे 3x बरोबर 39. म्हणजे x बरोबर काय होणार आहे 39 भागिले 3. 3 1 3 13 3 39. म्हणजे x ची किंमत आपल्याला काढायची होती. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे तर ती 13 असणार आहे. जर क्रॉस चेक जर केलं तर 13 5 65 आणि इथे जर तुम्ही 13 8 104 तर या दोघांचा जर डिफरन्स काढला तुम्ही तर किती येतो तर तो 39 येतो. म्हणजे आपलं काढलेलं आन्सर जे आहे तर ते योग्य आहे. म्हणजेच तर ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर ती संख्या कोणती तर ती 13 असेल. पुढील प्रश्न क्रमांक 87. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो. म्हणजे राज्यसभा सदस्य असतात तर काय दर 2 वर्षांनी 103 सभासद जे आहेत तर ते निवृत्त होतात. पण त्यांचा जो कार्यकाळ असतो तर प्रत्येक सदस्याचा तो 6 वर्ष इतका असतो. आणि राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे ते कधीच बरखास्त होत नसते. आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे सदस्याचा तर तो 6 वर्ष इतका असतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 88. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे. तर आता तुकडोजी महाराजांचे जन्मगाव विचारलेलं आहे. तर कोणतं आहे त्यांचं जन्मगाव तर ऑप्शन 1 मध्येच दिलेलं आहे. कोणतं यावली. यावली जे आहे तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे यावली. त्याप्रमाणे सुरजी
अंजनगाव हे जे आहे तर ते कोणाचं आहे, तर ते संत गाडगे बाबांचं आहे, सुरजी तालुका अंजनगाव. आणि मोजरी जे आहे तर ते संत तुकडोजी महाराजांचे जे आहे, तर मोजरी या ठिकाणी काय आहे, तर त्यांची समाधी आहे. म्हणजे समाधी स्थळ मोजरी या ठिकाणी आहे आणि जन्मगाव यावली या ठिकाणी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 89. तर इथे देखील आपल्याला चिन्ह ओळखायचं आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, तर इथे चिन्ह दिसत आहे. तर आता इथे तुम्हाला काय याप्रमाणे असा बाण दिसतो आहे, म्हणजे उजव्या बाजूला इथे जाण्यासाठी बाण असतो, पण त्याच्यासमोर असे क्रॉस केलेला आहे, म्हणजे तिकडे काय बंदी आहे, म्हणजे उजव्या ठिकाणी जाण्यास तुम्हाला बंदी आहे, म्हणजे उजव्या बाजू जाण्यास मनाई आहे. हे त्याचा अर्थ होतो. ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 90. पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे? म्हणजे 110 ते 120 दरम्यान असणारी मूळ संख्या शोधायची. तर 111 ही मूळ संख्या आहे का? नाही. त्यानंतर 114 देखील मूळ संख्या नाही. त्यानंतर 117 देखील ही मूळ संख्या नाही. पण 113 जी आहे तर ती मूळ संख्या आहे, जी की 110 ते 120च्या दरम्यान आहे. कारण ह्याला 3 ने भाग जातोय, ह्याला 3 ने भाग जातोय, ह्याला 3 ने भाग जातोय. या तिघांना 3 ने भाग जातो, पण 113ला 3 ने भाग जात नाही. म्हणून आपला आन्सर काय येणार, तर ऑप्शन बी 113 जी आहे तर ती मूळ संख्या 110 ते 120 दरम्यान आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 91. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF आन्सर की सहित हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. तर पुढील प्रश्न काय, प्रश्न क्रमांक 91. तर इथे काय दिलेलं आहे, ₹200च्या वस्तूची किंमत 20% वाढवल्यानंतर ही वाढलेली किंमत 20% कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल? म्हणजे काय म्हणले, ₹200ची वस्तू आहे, त्याची किंमत 20% वाढवली व नंतर जी वाढवलेली किंमत आहे तर ती 20% कमी केली, तर शेवटची किंमत काय होणार आहे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय म्हणलेलं आहे, ₹200ची वस्तू त्याची किंमत प्रथम 20%ने वाढली व नंतर 20%ने कमी केली, तर फरक काय होतो आपल्याला काढायचा आहे. तर आता पहिली 20%ने वाढली आणि 20%ने परत कमी झाले. आता दोन्ही जर किमती समान असतील तर त्याला X आणि Y मानायचं. म्हणजे पहिल्यांदा जी वाढले किंवा कमी झाले त्याला X आणि दुसऱ्यांदा जी वाढल्या किंवा कमी झाले त्याला Y मानायचं. तर याचा तर फरक काढायसाठी हा फॉर्म्युला आहे, X वजा Y वजा XY भागिले 100, म्हणजे पर्सेंटेजचा हा फॉर्म्युला आहे. तर आता X म्हणजे सुरुवातीला 20% वाढ झाली म्हणून अधिक 20, तर 20% घट झाली नंतर म्हणून वजा 20, आणि वजा गुणुले अधिक वजा होतं म्हणून वजा XY भागिले 100. तर X गुणुले Y म्हणजे 20 गुणुले 20 किती येतं, 400. 400 भागिले 100 म्हणजे हे 2 शून्याला 2 शून्य कट गेले, मी राहतं काय फक्त 4, आणि हे 20ला 20 गेलं, म्हणजे काय आलं फक्त वजा 4 जे आहे तर वजा 4% जे आहे तर वजा 4 काय झालं तर इथे घट झालेली आहे त्या वस्तू, म्हणजे 200च्या 4% घट झाली. म्हणजे 200 किंमत होती वस्तूची, 200 गुणुले 4/100 म्हणजे 100 एके 100, 100 दोन्ही 200 आणि 4 दोन्ही किती 8, म्हणजे 8 रुपयाने जे आहे तर त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर आता इथे पर्सेंटेज म्हणजे घट विचारला असतं तर इथे 4% घट आला असतं, पण इथे आपल्याला किंमत कितीने कमी झाली ती विचारलेलं आहे, म्हणून ती किंमत 8ने कमी झालेली आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. तर 8ने त्या वस्तूची किंमत कमी होईल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 92. एका गावाहून एक बस 14:20 वाजता सुटते, म्हणजे दुपारी 2:20 म्हणतो त्याला आपण, व इच्छित स्थळी मध्यान्नोत्तर 7:05ला पोहोचते, म्हणजे संध्याकाळी 7:05 पोहोचते. तर त्या प्रवासाला किती वेळ लागला? म्हणजे 2:20 ते संध्याकाळी 7:05 यातला आपल्याला तास शोधायचा आहे. 2:20 म्हणजे आपलं काय 7:05 म्हणजे 7:05 पर्यंत शोधायचं आहे. तर आता 2 ते 7 पर्यंत एकूण किती 5 तास होतात, पण इथे 20 आहे इथे 5 आहे, म्हणजे काय 15, म्हणजे 60 मधून 15 गेले राहिले किती 45, आणि तास पूर्ण 5 होणार नाहीत कारण इथे कमी आहे 7:05 म्हटलेलं आहे, म्हणजे काय 4 तास येणार आहे. म्हणजे 4 तास आणि पुढे किती 45 मिनिटे, म्हणजे सरळ डिफरन्स तुम्हाला इथे विचारलेला आहे. तर या प्रवासाला जो आहे तर तो 4 तास 45 मिनिटे एवढा कालावधी राहील, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 93.
अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर आता अमरावतीचा पेपर आहे त्यामुळे त्या जिल्ह्यासंबंधित तुमचा अभ्यास असायला हवा. तर कोणतं मंदिर म्हटलेलं आहे? माता खिडकी हे मंदिर विचारलेलं आहे. तर ते जे आहे तर ते कोणत्या देवाचं आहे? तर ते श्रीकृष्णाचं मंदिर आहे माता खिडकी मंदिर. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. श्रीकृष्णासाठी प्रसिद्ध आहे माता खिडकी हे मंदिर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर आता तालुक्यांची संख्या विचारलेली आहे. तर त्या जिल्ह्यातील मुलांना तर हे माहीतच असायला हवं की आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत. आता प्रत्येकाने तुमचा जो जिल्हा आहे त्याची तालुक्यांची संख्या पाठच करून ठेवा. तर आता अमरावती जिल्ह्यात एकूण जे आहे तर ते 14 तालुके आहेत. किती? 14. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 95. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर 2021चा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कोण आहेत? तर सध्याला देखील तेच आहेत, जो बायडेन. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 96. काय दिलेलं आहे यामध्ये? तर इथे देखील आपल्याला चिन्ह ओळखायचं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला आता ह्या म्हणजे वर्तुळामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? इकडे 2 बाण दिलेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी 1 आणि ह्या ठिकाणी 1. म्हणजे आता इकडे पण जाऊ शकतो आणि इकडे पण जाऊ शकतो. पण ह्या बाणावर खाट मारलेला आहे. म्हणजे इकडे जो यायचा बाण आहे इकडे येण्यास मनाई आहे. फक्त या रस्त्याने तुम्ही असं फक्त पुढे जाऊ शकता. म्हणजे हा 1 वे मार्ग आहे. फक्त पुढे जाण्यासाठी हा मार्ग आहे, येण्यासाठी नाही, असे याचा अर्थ होतो. पण याचा अर्थ कशामध्ये दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी मध्ये दिलेला आहे. एक मार्ग वाहतूक म्हणतो. तर आपण काय म्हणतो? 1 वे म्हणजेच एक मार्गी वाहतूक दिलेली आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 97. संजयला रोज 3 तास प्रमाणे 15 दिवस काम केल्यास 3375 रुपये मिळतात. तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतील? तर आपल्याला आता एकूण किती तास त्याने काम केले हे काढायचं आहे. तर आता त्याने किती 15 दिवस काम केले, रोज 3 तास, म्हणजे एकूण किती 45 तास त्याने काम केलेलं आहे एकूण. आणि त्याला किती एकूण 15 दिवस काम केल्यावर त्याला 3375 रुपये मिळालेले आहेत. मग ह्या 3375ला जर या 45 तुम्ही जर भागलं तर ह्याचं काय येतं? तर 15 त्रिक 45, परत 15 दोन्ही 30, 3 उरले, वरून घेतले 7, 15 दोन्ही 30, 7 उरले, 15 पाची 75, म्हणजे 225 भागिले 3. परत त्याला जर तुम्ही 3 ने भागलं, 3 किती 3 7 21, 1 उरले, 3 पाची 15, म्हणजे किती येतं 75. म्हणजे त्याला एका तासाचे जे आहेत तर त्याला किती रुपये मिळतात? तर ते 75 रुपये मिळतात. कोणाला? तर संजयला. संजयने रोज 3 तास प्रमाणे 15 दिवस काम केले तर त्याला एकूण 3375 मिळतं. म्हणजे 15 त्रिक 45, 45 जर तुम्ही ह्या 3375ला भागला तर किती येतं 75. म्हणजे त्याचे एका तासाचे जे आहे तर ते 75 रुपये मिळतील. पुढील प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 98. मैथिली व अरुणा यांच्याजवळ रुपये 80 आहेत. अरुणा व स्मिता यांच्याजवळ रुपये 60 आहेत. मैथिली व स्मिता यांच्याजवळ रुपये 90 आहेत. तर मैथिली व स्मिता यांच्याजवळ रुपयाचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर त्या अगोदर आपल्याला मैथिली आणि स्मिता यांच्याजवळची रक्कम काढावी लागेल व त्यानंतर आपण हे गुणोत्तर काढू शकतो. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिलं आहे? मैथिली आणि अरुणा यांच्या दोघींकडे मिळून किती 80 रुपये आहेत. त्याप्रमाणे अरुणा आणि स्मिता या दोघींकडे मिळून 60 रुपये आहेत आणि मैथिली आणि स्मिता या दोघींकडे मिळून 90 रुपये आहेत. तर आता मैथिलीला आपण एम मानूया, अरुणाला ए मानूया आणि स्मिताला यस मानूया. मैथिली प्लस अरुणा 80, अरुणा प्लस स्मिता 60 आणि मैथिली प्लस स्मिता 90 यांची जर बेरीज केली तर 2M अधिक 2A अधिक 2S बरोबर हे यांची जर बेरीज केली 9 6 15 8 23 म्हणजे 230 रुपये. म्हणजे हे 2 जर कॉमन काढलं तर हे M अधिक A अधिक S राहतं आणि ते 2 जे आहे तर इकडे गुणाकारात आहे, तिकडे 130ला भागाकारात जाईल 230ला. म्हणजेच M अधिक A अधिक S बरोबर 230 भागिले 2 म्हणजे किती 115 रुपये. म्हणजे त्या तिघींकडे मिळून किती रुपये आहेत? तर 115 रुपये आहेत. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं मैथिली अधिक स्मिता या दोघींकडे मिळून किती रुपये आहेत? सॉरी, मैथिली आणि आता आपल्याला दिलेलं मैथिली आणि अरुणाकडे माहिती 80 रुपये आहेत. इथे जर मैथिली अधिक अरुणा M अधिक A बरोबर 80 ठेवलं तर त्याच्यावरून आपल्याला स्मिताची रक्कम मिळू शकते. म्हणजे 80 अधिक S बरोबर 115, S बरोबर 115 वजा 80 म्हणजे किती आलं 35 रुपये. 35 रुपये जे आहेत तर ते कोणाकडे आले? यस. यस म्हणजे कोण आहे? तर ती स्मिता आहे.
तर 35 रुपये जे आहे तर ते स्मिताकडे आलेले आहे। तर आता मिथाली अधिक स्मिता यांच्याकडे किती आहे? मैथिली अधिक स्मिता या दोघींकडे 90 आहेत। मग मैथिलीची काय येणार? 90 मधून स्मिताचे 35 वजा केले तर किती येतं? 55 रुपये। म्हणजे मैथिलीकडे 55 रुपये आहेत, स्मिताकडे 35 रुपये आहेत। तर आपल्याला दोघांचा रेशो विचारलेला आहे, म्हणजे मैथिली भागिले स्मिता m भागिले s। m मैथिलीकडे आहेत 55, हिच्याकडे आहे 35। तर इथे जर तुम्ही भाग घालवला तर 5 7 35 आणि 11 5 55 काय येतं? 11/7 म्हणजेच 11/7। या प्रमाणात त्या दोघींकडे पैसे आहेत, मैथिली आणि स्मिताकडे। म्हणजेच तर इथे ऑप्शन क्रमांक सी मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेला 11/7 या प्रमाणात दोघींकडे रुपये आहेत। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 99। तर आता इथे तुम्हाला साधी बेरीजचा प्रश्न आहे, बेरीज करायची आहे। 4736 अधिक 95,263 म्हणजे मोठी संख्या अगोदर लिहायची। 95,263 अधिक हे 4736। तर इथे 6 आणि 3 हे 9 येतं, हे 6 आणि 3 9 येतं, 7 आणि 2 9 येतं, 5 आणि 4 9 येतं आणि हे 9 ला 9 किती आलं? 99,999। तर कशामध्ये दिले? तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे। तर साधी बेरीज होती ते तुम्हाला करायची होती। पुढील प्रश्न, तर आजच्या या आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या पेपरचाच आपला शेवटचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 100 काय दिलेला आहे ते? दारू पिऊन वाहन चालवणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमाद्वारे गुन्हा आहे? म्हणजे मद्यप्राशन करून वाहन चालवणे हे कोणत्या कलमानुसार गुन्हा दिलेला आहे? तो कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर कलम 185 मध्ये दिलेला आहे। म्हणजे दारू पिऊन किंवा मद्य पिऊन तुम्ही जर वाहन चालवत असाल तर त्यावर 185 नुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होतो 1988 म्हणजे मोटार वाहन कायद्याद्वारे। म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। तर मित्रांनो